तुम्ही कधी गोकर्ण महाबळेश्वरला गेला आहात का? आणि गेला जरी असाल तर तेथील तुम्हाला महात्म्य माहित आहे का? तर चला आज बघूया गोकर्ण महाबळेश्वरचे महात्म्य. गुरुचरित्र अध्याय 6 मध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांनी लोककल्याणासाठी तीर्थयात्रा केली. तीर्थे अनेक असतील, पण गोकर्णचे महात्म्य अत्यंत थोर आहे. तुम्ही म्हणाल असे का? तर चला मी सांगते. कारण तेथे भगवान शंकर हे आत्मलिंग रूपाने नित्य अधिष्ठित आहेत. या अध्यायामध्ये कथा येते रावणाची. आपल्या मातेसाठी रावणाने साक्षात कैलास पर्वत लंकेत नेण्याची प्रतिज्ञा केली आणि रावणाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महादेवाने स्वतःचे आत्मलिंग त्याला दिले. पण अट एकच होती की तू लंकेत जाईपर्यंत हे आत्मलिंग कोठेही ठेवू नकोस. भोळ्या शंकराने तर रावणाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन आत्मलिंग दिले, पण जर ते त्याला मिळाले असते तर रावण अमर झाला असता. म्हणून नारद आणि विष्णू आणि गणपती यांनी एक युक्ती वापरून त्याला थांबवले. ते कसे काय? विष्णूने सूर्याला झाकून संध्याकाळ झालेला आभास केला आणि ते पाहून रावणाने आत्मलिंग एका छोट्या मुलालाच म्हणजे गणपतीच्या रूपात असलेल्या एका मुलाला दिले. तो संध्यावदनासाठी गेला आणि रावण यायच्या आधीच गणपतीने ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले. रावणाने खूप प्रयत्न केला आत्मलिंग उचलण्याचा, म्हणून त्या आत्मलिंगाला गायीच्या कानासारखा असा आकार आला, म्हणून त्याचं नाव पडलं गोकर्ण. आणि अशी स्थापना झाली गोकर्ण महाबळेश्वरची. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.